उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आता मका पिकाचा उत्पादनाकडे वळले असून अल्प कालावधीत मका उत्पादनातून लाखोंचा नफा मिळवित आहेत। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या परसोडी गावातील शेतकरी दिनेश कोरे यांनी आपल्या 15 एकर धान शेतीपैकी यावर्षी 7 एकर शेतात मका पिकाची लागवड केली आहे। यात कोरे यांनी पहिल्यांदाच 1 एकर शेतात महागुजरात कंपनीच्या MG 4050 या वाणाची लागवड करत इतर कंपनीच्या तुलनेत अल्प कालावधीत जास्त उत्पादन मिळविल्यानं स्वतः महागुजरात कंपनीचे चेअरमन अशोक जोशी आणि डेव्हलपमेंट ऑफिसर रमेश शिवहरे MD रामेश अग्रवाल यांनी स्वतः कोरे यांच्या शेतात येत त्यांनी उत्पादित केलेल्या मका पिकाची पाहणी करत इतर शेतकऱ्यांना मका लागवडीकरता प्रोत्साहित केलाय। तर गेल्या काही वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी रबी हंगामात मका पिकाच्या लागवडीकडे वळू लागले असून मका पिकाचं उत्पादन घेताना एखाद्या शेतकऱ्यानं लागवड केलेल्या वाणाची माहिती घेऊनच उत्पादन घ्यावे असा सल्ला महागुजरात सीड्स कंपनीचे व्यवस्थापक यांनी दिलाय। त्यामुळे रबी हंगामात कमी पाण्यात देखील मका उत्पादन शेतकरी घेत अधिक नफा मिळवू शकतात हे मात्र निश्चित। मध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात महागुजरात कंपनीचं सीड्सची पाहणी करायला आहे। नेमका कशा पद्धतीचा हा उत्पादन आहे, काय उत्पादनाचं नाव आहे, काय सांगाल? ही जी आमची व्हेरायटी आहे ही मक्याची सिंगल क्रॉस व्हेरायटी आहे। ह्या व्हेरायटीचं नाव आहे MG 4050। ही 100 ते 110 दिवसात येणारी आहे। त्याचा भुट्टा हा लांब आहे, मोठा आहे आणि दाणे जे भरतात ते पूर्ण भरतात आणि टपोरे दाणे आहेत आणि उत्पादन चांगलं येते आणि रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे। त्याच्यात जास्त स्प्रे वगैरे करावं लागत नाही, एक वेळ पाणी द्यावं लागते। कोरेच्या शेतात आपण पाहणी केली, काय वाटते आपल्याला किती एकरी उत्पादन निघेल या ठिकाणी? एकरी उत्पादन तर कोरे साहेबच सांगतील, कारण का आम्ही जर म्हटलं की इतकं येते तर ते बरोबर राहणार नाही। आपलं नाव? माझे नाव देवीदास डोमाजी कोरे। काय सांगाल तुम्ही तुमच्या शेतामध्ये याआधी कोणत्या धानाचे पीक लावत होते आणि आता काय बदल केला पिकामध्ये? याच्या पहिले मी धानाची लागवड केला, गन्नाही लावला होतं, पण आपल्या पाण्याअभावी मुळे आम्ही आता मक्यामध्ये पाणी कमी लागते मक्याला, म्हणून यामुळे मक्यावर जास्त आलो नाही। कोणत्या कंपनीचा मका लावला यावर्षी? आम्ही हा महागुजरातचा JSK 4050। कोणी माहिती दिली होती तुम्हाला या संदर्भामध्ये? हे माहिती आमचे हे महागुजरातचे कस्टमर आला आम्हाकडे आणि आमच्या कृषी केंद्र विजयभाऊ संग्रामे यांना सांगितलं। तुमच्या भागामध्ये इतर शेतकरी कोणते वाण लावत होते आणि त्याच्यामध्ये फरक आणि तुमच्या शेतात लावलेला फरक काय आहे? फरक म्हणजे आता हा थोडा किमतीनुसार शेतकऱ्याला आपल्याला परवडते आणि मक्काचा चांगला वाटला। किती एकरमध्ये लावलं तुम्ही? मी एवढा 15 एकरला आहे। मी रमेश अग्रवाल कंपनीचा MD बोलतो आहे। सर काय सांगाल, धान उत्पादक जो जिल्हा आहे गोंदिया जिल्हा, येथील शेतकरी आता हळूहळू मका उत्पादनाकडे वळलेला आहे आणि आपल्या कंपनी अंतर्गत या ठिकाणी कोणते सीड्स लावले होते आणि आज पीक पाहणी करायला आले, काय सांगाल? बरोबर आहे, त्यांचा हा निर्णय काही चुकीचा निर्णय नाही, कारण मक्यामध्ये चांगले रेट मिळून राहिले, चांगलं उत्पादन मिळून राहिले आणि खर्च कमी आहे शेतकऱ्याला। खर्च हा मोठा विषय आहे शेतकऱ्यासाठी, म्हणून मक्याकडं वळणं हा काही निर्णय त्यांचा चुकीचा नाही, योग्य निर्णय आहे। आणि ही जे आज आपण इथं जे पीक पाहणीचा कार्यक्रम केला आणि त्याला 40-50 व्हेरायटीवर जो प्रोग्राम होऊन राहिला, ती कंपनीची सर्वात उत्कृष्ट आणि तपासणी केलेली व्हेरायटी आहे क्लायमेटला आणि या सॉईलला। मी रमेश शिवहरे, कंपनीचा डेव्हलपमेंट ऑफिसर आहे। काय सांगाल, मक्याची शेती सर्वसामान्य शेतकरी करायला लागलेला आहे आजच्या काळामध्ये, पण लावताना काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठला वाण लावायला पाहिजे, काय सांगाल? मक्याची शेती करताना ही मका एक असं पीक आहे जगामध्ये आज आता हे 3ऱ्या नंबरवर आहे। गहू आणि भात याच्यानंतर जगामध्ये जास्तीत जास्त शेती होत असेल तर ती मक्याची शेती होते आहे आणि आता मक्याला चांगले भाव असल्यामुळे लोकांनी मक्याच्या शेतीकडे वळावं अशी विनंती आहे। मक्याच्या शेतीसाठी जी जमीन पाहिजे ही सर्वसाधारण भर काळीची किंवा थोडीशी म्हणजे कमी मुरमाडी असली चालेल, परंतु पाण्याचा चांगली निचरा होणारी जमीन पाहिजे आणि टेम्परेचर हे जे आपल्या भागात आहे 45 डिग्रीपर्यंत येते, ते हे सहन करणारी व्हेरायटी आहे। वर्षातून ही व्हेरायटी आपण 3 पिकामध्ये 3 वेळा घेऊ शकतो, खरीपमध्ये घेऊ शकतो, रब्बीमध्ये घेऊ शकतो, उन्हाळीमध्ये घेऊ शकतो आणि पिकाचा जो कालावधी आहे हा 100 ते 110 दिवसाचा येतो या मका पिकामध्ये। आता शेतकऱ्यांना कोणत्या व्हेरायटी निवडावे, जे जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्हेरायटी आहे। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।